चार्जर दिसलं का? गेलं माझं चार्जर. हो, नाहीये म्हटले ते. तर बघा, आता आवाज येतोय का तुम्हाला? एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा. आवाज येतोय का चॅट बॉक्समध्ये सांगायचं एकदा. तर आता आपण सुभद्रा चंपू जे काही आहे निरंजन माधव रचित, त्याच्याबद्दल माहिती पाहूया. ठीक आहे. सुभद्रा चंपू. चला सगळ्यांनी हेडिंग टाकायची आहे. सुभद्रा चंपू. तर हे काय आहे? एक चंपू काव्य आहे. चंपू काव्य काय असतं? जे गद्य अधिक पद्य मिश्रित जे असतं त्याला आपण काय म्हणतो? चंपू काव्य असे म्हणतो. गद्य पद्य सगळ्यांना माहित आहे? ओके. तर गद्य आणि पद्य सगळ्यांना माहित आहे? किती एक्सप्लेन करायचे? माहित आहे गद्य पद्य सगळ्यांना? तर बघा, निरंजन माधव यांची रचना सुभद्रा चंपू याच्याविषयी आपण माहिती पाहतोय. तर हे एक प्रकारचं गद्य पद्य असलेलं एक चंपू काव्य आहे. तर साधारण 1768 मध्ये याची रचना झाली. 1768 मध्ये. ठीक आहे. याची रचनेचा काळ आहे हा. ठीक आहे. तर आता ज्यामुळे म्हणजे एक अत्यंत त्यांचं महत्त्वाचं काव्य राहिलेलं आहे, त्याचं कारण असं की ज्यामुळे मराठी कवितेत निरंजन माधवाचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले, तर असे काव्य म्हणजे सुभद्रा चंपू हे काव्य आहे. कळते तुम्हाला? त्याच्यामुळे सुभद्रा चंपू जर तुम्हाला विचारलं की हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे काव्य आहे, तर त्याचं उत्तर काय आहे? चंपू काव्य. चंपू काव्य म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गद्य, गद्य म्हणजे पाठासारखं, म्हणजे इथं साधं सरळ लिहिलेलं असतं, म्हणजे आपले पाठ कसे असतात, प्रकरण पाठ तसं. आणि पद्य म्हणजे काय? त्याला कवितेचा फॉर्मॅट असतो. ठीक आहे. म्हणजे पाठ आणि असं कविता मिक्ष्र जे असतं त्याला गद्य पद्य म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला काय समजलं नाही तरी मला विचारा. इथं काय आपण शिकायला आले आहोत, नाही का? इथे मी किती ग्रेट, मला किती येतं हे दाखवायला आपण नाही आलेलो, तर आपण ते शिकायला आलो. काही समजलं नाही, लहानातला लहान शब्दही समजला नाही तरी मला विचारा. ठीक आहे. इथं त्याच्यामुळं असं न्यूनगंड मनामध्ये ठेवू नका की मला बाकीचे लोक जज करतील किंवा मॅडम काय म्हणेल, असं नाही. आपण इथे शिकायला आलो आहे ना. आणि कसं आहे की आपल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स म्हणजे काय की आपला जो बेस आहे म्हणजे मूळ गाभा आहे, तर हा गाभा तुमचा क्लिअर नसेल किंवा तुमचं स्पष्टता नसेल तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तर त्याच्यामुळे मग तुम्हाला समजायला अडचणी निर्माण होतील. त्याच्यामुळे तुमचा जो काही बेस आहे तो बेस चांगला असणं खूप जास्त गरजेचं आहे. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते? त्याच्यामुळं काही नाही समजलं तिथं मला चॅटबॉक्समध्ये सांग की मॅडम आम्हाला अर्थ कळालं नाही, हे कळालं नाही, ते कळालं नाही. लाजण्यासारखी काही गोष्ट नाही, कारण आपण ते शिकायला आलो आहे. ठीक आहे. शिकायला आलो आहे म्हणजे ते तुम्ही डाऊट तुम्ही क्लासला जाते क्लॅरिफाय तुम्ही इथे करून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सुभद्रा चंपू आहे. तर हा एक कशाचा प्रकार आहे? चंपू काव्याचा प्रकार आहे. अगदी. ठीक आहे. तर बघा, तर चंपू हा जो काही आहे तो संस्कृतातील एक साहित्य प्रकार असून त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य यांचे मिश्रण असते. तर आता आपल्याला सर्गात्मक जे काही असते, सप्त म्हणजे 7, तर 7 सर्ग याच्यामध्ये आहेत आणि त्यात गद्य पद्य याचं सुद्धा मिश्रण आहे. तर संस्कृत विदग्ध महाकाव्याच्या अंतरंगाचे अनुकरण याच्यामधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे निरंजन माधव यांनी. तर सुभद्रा चंपू लिहून त्यांनी काय केलेलं आहे की एक प्रकारे संस्कृत काव्याचंच जणू काही अनुकरण ह्याचा शब्दाचा अर्थ काय होतो? कॉपी केल्यासारखं, की काय जसं संस्कृतमध्ये आहे तसं मराठीत आणण्याचा प्रयत्न किंवा अनुकरण जे काही आहे आपण त्याला म्हणतो. आता बघा, प्रत्येक सर्गाच्या पुष्पिकेत सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. काय? सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य. त्याच्यामध्ये एकूण किती सर्ग आहे?
किती सर्ग आहे याच्यामध्ये? 7. 7 सर्ग आहे. 7 सर्ग याच्यामध्ये आहे. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? चंपू काव्य हा शब्द रचना प्रकाराचे प्रतीक असल्याने सुभद्रा स्वयंवर हेच काव्याचे नाव राची ढेरे यांनी ठेवलेले आहे. आता हे नाव ठेवण्याचं नंतर श्रेय जे काही आहे कोणी ठेवलेलं आहे? राची ढेरे. हे अभ्यासक आहेत, लेखक आहे राची ढेरे. हे नाव तिथे असू द्या. तर राची ढेरे यांनी सुभद्रा चंपू असं ठेवलेलं आहे. आधी कसं होतं की सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य असं आपल्याला त्यांच्या प्रत्येक सर्गाच्या सुरुवातीला हे नाव दिसून येतं, सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य. सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य. सुभद्रा स्वयंवर चंपू काव्य आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे. प्रत्यक्ष काव्यात मात्र ह्या नावाचा काही उल्लेख नाही आहे. फक्त हे आपण जसं म्हणतो टायटलला अगदी त्या प्रकारे. ठीक आहे. आता ह्या सुभद्रा विवाह गाथा एक प्रकारची. तर गद्य विभागाला निरंजन आणि चूर्णिका असे म्हटले असून पद्याचे 397 श्लोक विविध वृत्तांमध्ये त्यांनी रचलेले आहेत. तर गद्य विभागाला चूर्णिका असं नाव आहे. ठीक आहे. ते हे गद्य पद्य मिश्रित आहे ना, तर गद्य जो काही भाग आहे त्याला चूर्णिका असं नाव दिलेलं आहे. चूर्णिका असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. चूर्णिका लिहून द्यायचं. लिहून घ्या. चूर्णिका व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, रफार वगैरे. चूर्णिका. ठीक आहे. तर हा आता याच्यामध्ये जवळपास 397 श्लोक आहेत. ओके. आता मूळ भारत आणि पुराणातील अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहाच्या कथेवर निरंजन माधवांनी केवळ भामरम्यता आणि नाट्यात्मकता नव्हे तर विदग्ध महाकाव्याच्या सुंदर साज यांनी चढवलेला आहे. तर ह्या सुभद्रा चंपूमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहाची कथा. ठीक आहे. सुभद्रा हे सोपीच आहे तुम्हाला. अर्जुन, पुराणातील अर्जुन आणि सुभद्रा यांच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे? विवाहाची कथा. यांच्या विवाहाची कथा त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. लिहून घ्यायचंय. मूळ भारत आणि पुराणातील अर्जुन. मी सांगते ते वाक्य लिहून घ्या त्याच्यापेक्षा. मूळ भारत आणि पुराणातील अर्जुन. मूळ भारत आणि पुराणातील अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहाच्या कथेवर निरंजन माधवांनी केवळ भावरम्यतेचा आणि नाट्यात्मकतेचा नव्हे, केवळ भावरम्यतेचा किंवा नाट्यात्मकतेचा नव्हे तर विदग्ध महाकाव्याचा सुंदर साज चढवला आहे. ठीक आहे. झालं लिहून. म्हणजे तुम्हाला जे काही
बेसिक आयडिया आहे ह्या सुभद्रा चंपूची ती तुम्हाला इथे कळालेली आहे. तसंच आपण थोडक्यामध्ये अगदी त्यांचं चितबोध रामायण, तर चितबोध रामायण काय आहे? श्री रामकथेवरील श्लोकबद्ध महाकाव्य आहे चितबोध रामायण. त्यांची जी रचना आहे ती रचना आपण बघतोय चितबोध रामायण. चितबोध रामायण काय आहे? श्रीराम कथेवरील श्लोकबद्ध काय आहे? रचना. महाकाव्य. आणि याचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की हे पुणे येथे पूर्ण झाले, म्हणजे पुण्यात पूर्णत्वास गेले किंवा हे पुणे येथे पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. श्री रामकथेवरील श्लोकबद्ध रामायण हे माहित पाहिजे आपल्याला. आता याच्यामध्ये किती आहे? 7 सर्ग असून 7 सर्ग आणि 422 श्लोक आहेत यामध्ये दिलेले. सात सर्ग आणि जवळपास 422 म्हणजे 422च. ठीक आहे. आता याच्यानंतर हे थोडंसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पण घेतलं होतं. आता त्याच्यानंतर कुठलं आहे? त्यांची रचना. हे बघा जे महत्त्वाचे आहे तेच आपण याच्यामध्ये जास्त करून बघणार आहोत. काही सगळेच्या सगळे आपण त्याच्यामध्ये बघणार नाहीत. त्याच्याविषयी माहिती आहे. आता तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे. ठीक आहे. हे लिहून झालं. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्यांनी लिहून घ्या. ज्यांनी काल नसेल लिहिली तरी लिहून घ्या, कारण आपल्याला असे डिरेक्टली याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. आता बघा निरंजन माधव जे काही आहेत, ठीक आहे, तर यांच्या आद्य रचना किंवा आद्य त्यांनी काव्य लिहिलं ते कोणतं असंही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. निरंजन माधव. ठीक आहे. तर यांची जी काही आद्य रचना होती ती सांगता येईल का? आद्य ग्रंथ कोणता होता? आद्य ग्रंथ. आद्य म्हणजे काय? पहिला. आद्य ग्रंथ कोणता होता? सुरुवातीचा ग्रंथ कोणता आहे? कृष्णानंद सिंधू. कृष्णानंद सिंधू हा जो काही आहे त्यांचा अध्यात्मपर ग्रंथ आहे. तो निरंजनांनी कुठे पूर्ण केलेला आहे? श्रीरंगपट्ट. श्रीरंगपट्ट कुठलं ठिकाण आहे? हे साऊथ मधलं, म्हणजे आपलं पट्टण जे काही आहे श्रीरंगपट्टण हे साऊथ मध्ये जर तुम्ही गेलात तिकडे तर तिथे आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे. तिथं पूर्ण केला आणि त्याच्यानंतर एक खूप असा श्रेष्ठता प्राप्त झालेला ग्रंथ होता. त्याचं नाव जे काही आहे ते आहे ज्ञानसुधा. आता बघा हे दोन ग्रंथ तुम्हाला याच्यासाठी लक्षात ठेवायचे, कारण हे एक श्रेष्ठता पावलेले ग्रंथ होते. त्यातल्या त्यात हा आद्य ग्रंथ म्हणजे त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ होता. पण काय झालं की दुर्दैवाने ते आज उपलब्ध नाही आहेत आपल्यामध्ये. म्हणजे बाकीच्या रचना आहेत, पण हे जे दोन ग्रंथ आहेत जे की खूप प्रसिद्धी श्रेष्ठता पावलेले होते ते आज आपल्यामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की
निरंजन माधव यांचे खालीलपैकी कोणते ग्रंथ आजच्या तारखेला उपलब्ध नाहीत? हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, माहीत पाहिजे, पाठ पाहिजे. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की निरंजन माधव यांनी लिहिलेला आद्य ग्रंथ कोणता, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. आणि हे याची रचना वगैरे कुठं झाली हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यामुळं हे दोन्ही ग्रंथ उपलब्ध नाहीत. उपलब्ध नाहीत हे लिहून घ्या, व्यवस्थितपणे लिहून घ्या. चला लिहा सगळ्यांनी. काही समजलं नाही तर चॅट बॉक्समध्ये, मी थोडा साईडला होते, चॅट बॉक्समध्ये विचारा. लिहून घ्या व्यवस्थित. चला विजय नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण ते थोडक्यात बघू. त्याच्यानंतरचा जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत फार आपल्याला संदर्भांमध्ये दिलेले तेच महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर त्यांचा नंतर एक ग्रंथ होता ज्ञानेश्वर विजय. ज्ञानेश्वर विजय याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ज्ञानेश्वर विजय नावाचा ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये काय की बाबा थोडंसं असं बघूयात आपण. तर निरंजनांना ज्ञानदेवाची गोडी लागण्यासाठी लक्ष्मीधर जे काही त्यांचे गुरु होते लक्ष्मीधर, आणि आपण पाहिलं तर त्यांच्यामुळे त्यांना ज्ञानदेवाची गोडी लागली असावी व ह्या गोडीमुळे व श्रद्धेमुळे ज्ञानेश्वर विजय त्यांनी लिहिलेला असावा असं आहे. आता भिन्न भिन्न वृत्त जे आहे ते वेगवेगळ्या वृत्तांमध्ये हा ज्ञानेश्वर विजय जो काही आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आता याच्या काही श्लोक रचना आहेत. म्हणजे जसं की आता हे जे महाकाव्य आहे हे 7 अध्यायांमध्ये विभागलेले असून त्याची जी काही एकूण श्लोक संख्या आहे ती 1038 आहे. ठीक आहे. हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर हे काय ज्ञानेश्वर विजय ज्ञानेश्वरावर लिहिलेलं एक महाकाव्य आहे. श्लोक किती आहे त्याच्यात? श्लोक संख्या आणि आपल्याला श्लोक किती सांगितले मी, आणि अध्याय किती आहे? अध्याय श्लोक आहे 1038 आणि अध्याय किती सांगितलेले आहेत? 7. गुड, 7 अध्याय. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे, महत्वाचं आहे आपल्याला. ते लिहून झालं की आपल्याला काय म्हटलेलं पाहूयात. ठीक आहे. तर राची ढेरे हे लिहून घ्या. मग त्याच्यानंतर राची ढेरेंनी काय म्हटलेलं आहे आपण ते पाहूयात. राची ढेरे यांचं मत काय आहे ते पाहूया. राची ढेरे अभ्यासक लेखक राची ढेरे काय म्हणतात याच्यावर, हे ज्ञानेश्वर विजयवर. महाकाव्याच्या विषयाच्या निवडीबाबतचा महाकाव्याच्या विषयीच्या निवडीबाबतचा महाकाव्याच्या विषयीच्या निवडीबाबतचा संस्कृत कवीचा संकेत मोडून संस्कृत कवींचा संकेत मोडून हे लिहून घ्या इथपर्यंत. मग मी सांगते तेव्हा तुम्ही लिहून घ्याल. चला लिहून घ्या पटकन. दिसतंय का सगळ्यांना?
झालं. आता नंतर लिहा राची ढेरे यांच्या मते, राची ढेरे यांच्या मते महाकाव्याच्या विषयाच्या निवडीबाबतचा संस्कृत कवींचा संकेत मोडून निरंजन माधवांनी ज्ञानदेवाच्या चरित्रावर महाकाव्य लिहावे, कॉमा हा त्यांचा स्वतंत्र प्रज्ञेचा पुरावा आहे, कॉमा हा त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा पुरावा आहे. ठीक आहे, झालं लिहून इथपर्यंत. ठीक आहे, आता अतिशय महत्त्वाचे, आता हे आपलं निरंजन माधव आणि त्यांच्या रचनाविषयीची थोडीफार माहिती हे पेपर ओरिएंटेड आपण पाहिलेलं आहे, काही फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला मोरोपंत. ठीक आहे, तर नेक्स्ट हेडलाईन द्यायची आहे मोरोपंत. व्यवस्थित त्याच्या नोट्स लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचे आहेत. मोरोपंत, तुम्ही बऱ्याचदा नाव ऐकलं असेल. मोरोपंतांविषयी काही वाचलेलं आहे का किंवा काही माहित आहे का? मोरोपंत सांगा बरं. मोरोपंतांची रचना, त्यांच्याबद्दल काही माहित असेल तुम्हाला ते सांगायचे. चला, मोरोपंतांविषयी काय माहित आहे, काही वाचलेलं आहे, त्यांच्या रचना वगैरे काय माहित आहे? बघा, पंडिती परंपरेतील सर्वात श्रेष्ठ कवी म्हणून मोरोपंतांकडे पाहिलं जातं आणि पंडिती परंपरेतील सगळ्यात शेवटचे पंडित कवी हे मोरोपंत होते. ठीक आहे, तर लिहून घ्यायचं आहे, पंडित परंपरेतील सर्वात महत्वाचे व शेवटचे कवी कोण आहेत? मोरोपंत. लिहून घ्यायचं आहे, पंडिती परंपरेतील सर्वात महत्वाचे व शेवटचे कवी. ठीक आहे, तर बघा, नामदेवादिकांत आढळून येणारी परमेश्वराच्या कृपेविषयीची जी काही तळमळ आहे, नाथांच्या म्हणजेच एकनाथांच्या ठिकाणी दिसणारे गृहस्थाश्रमातील कर्तव्यपूर्तीचे समाधान, वामनादिकांचे पांडित्य, निरंजन माधवादिकांचे रचना चातुर्य, दासोपंतांची प्रचंड अशी लेखन शैली, यापूर्वीच्या कोणत्याही अनुवादकापेक्षा विशेष असा अपूर्व प्रामाणिकपणा, भगवचरित्र गायनाची महपतीसारखी अमर्याद गोडी, अशी अनेक वैशिष्ट्य पंतांच्या ठिकाणी जी काही आहे एकत्रित झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय की जी वेगवेगळी गुण आहेत, लिहिण्याची असेल, लेखन शैलीची असेल, मग एकनाथांची काहीतरी वैशिष्ट्य आहे, रामदासांची काहीतरी वैशिष्ट्य, अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्या जणू काही एकाच व्यक्तीच्या अंगी
असल्या पाहिजे असे कोण होते? अनेक वैशिष्ट्य ज्यांच्या अंगी असे कोण होते? मोरोपंत. कोण होते? मोरोपंत. तर हे त्याच्यामुळे हे त्याला काय म्हणतात, सर्वश्रेष्ठ पंडित कवी का ठरले याची कारणं सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पण त्याचबरोबर जे काही आहे की जे घडलं तसं लिहिणं, म्हणजे एक अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून जे जसं घडलंय तसं लिहिलं, त्याच्याबरोबर काय त्यांना लाभलेले जे काही कलागुण आहेत, ह्या सगळ्यांचं जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहतो तर त्या गोष्टीतून आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. आता बघा, मराठी राज्याचा विस्तार त्या काळामध्ये वाढत होता. रणधुमाळी देखील जी काही आहे ती चालू होती. मराठ्यांच्या कर्तबगाराची जी क्षेत्र आहे ती रुंदवली होती. आणि अशा काळामध्ये जे काही आहे, श्रीधर असेल, कृष्ण दार्णव असेल, रमा वल्लभ दास असेल, मधमुनीश्वर असेल, ह्यासारखे जे काही होते, त्याचबरोबर अमृत राय नावाचं जे काही कवी होते, तर हे कर्तृत्व संपन्न कवी साहित्याच्या क्षितिजावरून अस्तगंत झालेले होते. अशा काळात मोरोपंतांच्या काव्यलेखनाचा जो काही आहे तो प्रारंभ झाला. म्हणजे हे जे काही नावाजलेले कवी होते त्याच्यामध्ये श्रीधर आहे, अमृतराय आहेत, तर हे आता त्यांचं लिखाण संपलं होतं किंवा त्यांचा काळ जो काही आहे संपत आलेला होता. तर अशा काळामध्ये जे काही आहे मोरोपंत त्यांच्या काव्यलेखनास त्यांनी त्याची काव्यलेखनाची उडी घेतली किंवा त्यांचं जे काही काव्यलेखन आहे ते पुढे आले. आता बघा, एक साधारण जर आपण पाहिलं, हे पंडिती वगैरे आपण जेव्हा पाहतो तर एक 17वे-18वे शतक आपण सुरुवातीलाच जेव्हा आपण पंडिती काव्य शिकत होतो तर त्यामध्येच आपल्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की एक साधारण 17व्या-18व्या शतकामध्ये, त्यातल्या त्यात 17व्या शतकामध्ये पेशवाईच्या काळामध्ये पंडिती काव्य वगैरे आलं. तर आता हा मोरोपंतांचा जन्म आहे तो आहे 1729 मध्ये पन्हाळगड जे काही आहे त्याच्यावर झालेला त्यांचा जन्म. लिहून घ्यायचंय आपल्याला, 1729 मध्ये पन्हाळगड इथे त्यांचा जन्म झालेला आहे. जन्म याच्यासाठी माहित पाहिजे की काळ माहित होतं, मग आपल्याला एलिमिनेट सुद्धा करता येतात. आपले ऑप्शन म्हणजे काय, आपल्याला वगळता येतात आपले जे काही ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित. लिहून घ्यायचंय व्यवस्थितपणे. जन्म केव्हा झाला? इसवी सन 1729. हे बघा, आपल्याला मागच्या वर्षी जर तुम्ही आत्ता झाला होता सेटचा पेपर झाला बघा आता साधारण, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट असा प्रश्न आला की पंडिती कवी जे आहेत त्यांचा कालानुक्रम लावा. ठीक आहे, तर त्याच्यामुळं त्यांचं ते नाही, पण एक काळ की आधी कोण होतं, आधी वामन पंडित होते, श्रीधर होते, कोण होतं बाबा आधी, रघुनाथ पंडित होते, कोण होते हे आपल्याला माहित पाहिजे. जन्म जरी नाही माहित राहिला तरी आधी कोण होतं नंतर कोण होतं हे त्यातल्या त्यात माहित पाहिजे. कारण आता सध्या सेट परीक्षा असू दे, नेट परीक्षा असू दे, अशा प्रश्नांची काय म्हणू शकतो संख्या जी काही आहे ती अशी वाढत आहे की हे एक नवीन पॅटर्न जो काही आहे आपल्याला आपल्या एक्झाम मध्ये दिसून येतो बऱ्याचदा. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला लिहिलं तुम्ही पन्हाळगडवर जन्म झाला. आता त्यांचं जे बालपण आहे ते तिथेच गेलं. कुठे? पन्हाळगडावर. तर साधारण वयाच्या 24व्या वर्षापर्यंत पन्हाळास केशवशास्त्री व गणेशशास्त्री पाध्ये यांच्याकडे त्यांनी अध्ययन केले. आपण त्यांना गुरु, बालपणीचे जे काही गुरु किंवा गुरु म्हणून लिहू शकतो. तर चला लिहून घ्या, गुरु केशवशास्त्री व गणेशशास्त्री पाध्ये. चला लिहून घ्या, अक्षय लिहा. मोरोपंत यांचे गुरु, मोरोपंत यांचे गुरु केशवशास्त्री व गणेशशास्त्री पाध्ये.
गणेश शास्त्री पाध्ये. ठीक आहे. त्यानंतर लिहा अजून त्यांचे एकूण 4 गुरु राहिलेले आहेत. अजून 2 गुरूंची नावं लिहायची. श्रीराम. श्रीराम म्हणजे कोण? पंतांचे जे मोरोपंत आहेत त्यांचे वडील रामाजी पंत. ठीक आहे. लिहा श्रीराम. तर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे पंतांचे वडील रामाजी पंत. पंतांचे वडील रामाजी पंत. पंतांचे वडील जे काही आहे रामाजी पंत. त्यानंतर लिहायचं आहे हरिभटजी वरेकर. हरिभटजी वरेकर. हरिभटजी वरेकर. ठीक आहे, लिहिलं. त्यानंतर लिहायचं आहे हे थोडं मोरोपंत आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काही पॉइंट्स लिहून घ्या. चला लिहा मोरोपंत. मोरोपंतांना पंत असं पण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. पंत जरी आलं तरी मोरोपंत पंत एकच. ठीक आहे, लिहा पंत बारामतीस. पंत बारामतीस बाबूजी नाईक यांच्याकडे. बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून आश्रयास आले. पुराणिक म्हणून आश्रयास आले. पुराण सांगितल्यावर हे नका लिहू. ठीक आहे, चला आता आपण थोडं समजून घेऊया. तर बघा आता पुराण सांगितल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये कविता करणे हा त्यांचा एक आवडता छंद होता. म्हणजे त्यांनी जवळपास त्यांची 41 वर्ष जी काही आहे तर ती पंतांनी काव्यलेखन केलेलं आहे. नुसतं 41 वर्ष त्यांनी सतत काव्यलेखन केलेलं आहे. उदंड त्यांनी खूप साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. हे जे मोरोपंत आहे ते रामरूपी लीन झाले आणि स्वतः मोरोपंत हे रामभक्त होते. म्हणून खाली लिहून घ्यायचं आहे रामभक्त. मोरोपंत काय होते? रामभक्त होते. मोरोपंत होते जे कोण होते? रामभक्त होते. म्हणजे जवळपास 57,000 जवळपास कविता आणि त्याच्यातल्या अप्रकाशित आहेत 47,000. म्हणजे 1 लाखाच्या वर. म्हणजे 1 लाखाच्या वर त्यांनी लिहिलं. म्हणजे विचार करा की ज्या व्यक्तींनी म्हणजे त्यांच्या आयुष्याची 41 वर्ष नुसत्या कविता लिहिल्या म्हणजे किती? तर त्यांनी जवळपास 1 लाखाच्या वर त्यांच्या कविता आहेत. आता पुराणिकाचा व्यवसाय, भोवतालचे मित्रमंडळ आणि प्रदीर्घ व्यासंग यामुळे काय आहे? पंतांची काव्य रचना संपन्न झाली. काव्य, नाटक, चंपू, भान इत्यादींचे वाचन, त्यांचं वाचन सुद्धा भरपूर होतं. आणि त्यानंतर काय की अलंकारशास्त्र, छंदशास्त्र, कोश इत्यादीचे अध्ययन, ज्योतिष, पुराण, धर्मशास्त्र असेल, तत्वज्ञान विषयक ग्रंथांचे अवलोकन असेल, यांनी पंतांची प्रज्ञा जी काही आहे ती संस्कारित झाल्याचे आपल्याला दिसते. आता पंतांनी ज्ञानेश्वरापासून रामजोशांपर्यंत सर्व मराठी संतांची व कवींची कविता जी काही आहे तर ती काळजीपूर्वक वाचलेली होती, असे पंतांचे चरित्रकार ल. रा. पांगारकर यांनी जे काही आहे नमूद केलेलं आहे.
आता हे जे काही आहे मोरोपंत यांचे चरित्रकार कोण आहेत? ल.रा. पांगारकर. चरित्रकार यांचं चरित्र लिहिणारे, चरित्रकार म्हणजे चरित्र लिहिणारे. लिहून घ्यायचं आहे. कोणाचे चरित्रकार? मोरोपंत यांचे. हे माहीत पाहिजे आपल्याला, बऱ्याचदा विचारतात. मोरेश्वर, मोरोपंत यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचे नाही. मोरेश्वर वेगळे, मोरोपंत वेगळे. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं. तर हे जे चरित्रकार आहे यांचे ल.रा. पांगारकर, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांच्या मते की पंतांनी ज्ञानेश्वरापासून राम जोशी माहिती आहे ना, आपण पाहिलेलं की पाहायचंय. तर सर्व मराठी संतांची कविता त्यांनी काळजीपूर्वक वाचलेली. आता पूर्वीच्या मराठी कवीच्या कितीतरी कल्पना व रचना पद्धती पंतांनी उचलल्या आणि आपले काव्य जे काही आहे त्यांनी सजवलं. पंतांचा जो काही जीवित काळ हा जो काही आहे, तर तो हा महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठ्या धामधुमीचा कालखंड होता आणि त्यांच्या कवितेवर त्यांचा कुठे परिणाम झालेला आढळत नाही. भोवतालच्या जीवनातील स्थित्यंतरापासून लांब राहून पंत रामायण महाभारतातील युद्धवर्णात अधिक रमले. शांत, धर्मनिष्ठ, कुटुंबवत्सल म्हणा किंवा कर्तव्यदक्ष, त्याच्यानंतर व्यवहार चतुर, खरेखुरे, प्रामाणिक असे सगळं जे काही आहे, तर ते पंतांचं जे काही व्यक्तिमत्व होतं, तर त्या व्यक्तिमत्वाचे ते पैलू होते म्हणजे वेगवेगळे, म्हणजे अत्यंत प्रभावीपणे त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं आहे. त्याचनंतर ते अतिशय प्रामाणिक होते. म्हणजे प्रामाणिकपणाही महत्त्वाचा आहे की तुम्ही जे काही घडलं ते जसंच्या तसं, तुम्हाला कवी असेल तर मग त्याच्यामध्ये कला आहे, तर ते अतिशय कलात्मक पद्धतीने, पण त्याच्यामध्ये जो काही सत्याचा भाग आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रामाणिकपणाचा भाग आहे तो तुमचा तिथे यायला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता मला सांगा, मोरोपंत जे आहे त्यांचं पहिलं काव्य कोणतं किंवा पहिली रचना कोणती? मोरोपंतांची पहिली रचना कोणती सांगा बरं, विचार करून सांगा. तुम्ही कधीतरी वाचलं असेल तुमच्या BA ला, MA ला. कोणती आहे त्यांची रचना सांगा, त्यांची रचना कोणती सांगायचं आहे. चला सांगा. मोरोपंत यांची पहिली रचना कोणती? आठवतं का काही? पहिले काव्य कुशलोपाख्यान हे त्यांनी पहिलं, हे त्यांचे पहिले काव्य होते. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. मोरोपंत यांची रचना. तर ह्या मोरोपंताच्या रचनेमध्ये काय केलं त्यांनी, काय केलेलं आहे की कुशलोपाख्यान हे त्यांचं पहिलं काव्य आहे.
त्यानंतर त्यांनी काय लिहिलेलं आहे, ब्रह्मोत्तर खंड, ब्रह्मोत्तर खंड. आता हे वृत्तामध्ये लिहिलं, ते हे कोणत्या वृत्तामध्ये लिहिलंय त्यांनी, आर्यावृत्तामध्ये. आर्यावृत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी कृष्ण विजय लिहिलेला आहे. कृष्ण विजय. त्यानंतर प्रल्हाद माहिती आहे तुम्हाला, भक्त प्रल्हाद तुम्हाला माहित असेल. प्रल्हाद विजय सुद्धा लिहिलेला आहे. लिहून घ्या हे व्यवस्थित, त्यानंतर आपण दुसरं बघूया. चला लिहा. तर आता हे कुशलोपाख्यान जे काही आहे मोरोपंतांचं पहिलं काव्य होतं. त्यानंतर ब्रह्मोत्तर खंड हे आर्यावृत्तामध्ये लिहिलेलं आहे. कृष्ण विजय आहे, प्रल्हाद विजय आहे. तर हे सगळं याच्यामध्ये दिलेलंच आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा आता हा जो काही कालखंड आहे तर हा जवळपास 1750 ते 1751 म्हणजे त्यांच्या साधारण एक 20-22-23व्या वर्षी लिहिलेला आहे. आणि नंतरचा जो काही आहे म्हणजे त्यांचा असं असतो ना की आपण बालपण, तारुण्य आणि मग नंतरचं, तर मोरोपंतांनी सुद्धा ह्या कालखंडामध्ये तसं लिहिलेलं आहे. तर त्यांचा जो दुसरा कालखंड होता म्हणजे साधारण 1761 ते 1766 हा जो काही काल आहे तर तो सांसारिक दृष्टीने पंतांच्या प्रौढ वयाच्या व संसार सुखाच्या मध्यान्नीचा जो काही आहे त्याला कालखंड म्हटला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा कालखंड म्हणजे बालपण कसं वेगळं असतं, त्याच्यानंतर तरुणपण वेगळं असतं, त्याच्यानंतरचं वय वेगळं असतं, मग म्हातारपण वेगळं असतं. तर आणि ह्या प्रत्येक वयाचा आपल्या व्यक्तिमत्वावर म्हणा किंवा काय म्हणा तो एक परिणाम पडत असतो. तर अगदी त्यांच्या लिहिण्यामध्ये सुद्धा तसं आपल्याला झालेलं आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्यांनी नंतर काय लिहिलंय बघा, सार रामायण आणि संशय वृत्तमाला हे लिहिलेलं आहे नंतर.
सार रामायण, सार रामायण लिहून घ्या. आणि नंतर काय लिहिलंय, संशय रत्नमाला, संशय रत्नमाला, सार रामायण, संशय रत्नमाला. आणि नंतर काही स्तोत्रे. दिसतंय का तुम्हाला? लिहून घ्या. हा, दिसेल आता. लिहून घ्या. बरंच म्हणजे भरपूर रचना आहे. आपण यांनी पाहिलं जवळपास 1,00,000च्या वर यांनी रचना केलेली आहे. ते काय आपल्याला सगळ्याचे सगळे लिहायची नाहीये, पण जी काही मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेली आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मी सांगते ते लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. नंतर बघा, चला लिहा. मंत्र रामायण, मंत्र रामायण, मंत्र रामायण, आर्यामुक्तामाला, आर्यामुक्तामाला, आर्या केकावली. बघा बऱ्याचदा तुम्ही असं ऐकलं असेल की मोरोपंतांच्या केकावल्या, तर हेच मोरोपंत आहेत ते. ठीक आहे, लिहून घ्या. आर्या केकावली, मंत्र रामायण, आर्यामुक्तामाला, आर्या केकावली, कॉमा, नामसुधा चषक, नामसुधा चषक, नामसुधा चषक, नाम रसायन, नाम रसायन, परमेश्वर स्तोत्रे, परमेश्वर स्तोत्रे, भागवती स्तोत्रे, भागवती स्तोत्रे. ठीक आहे. त्यानंतर लिहायचंय, नंतरचा जो काही कालखंड राहिलेला आहे त्यांच्या आयुष्यात, तर त्यांनी मग महाभारत रचनेचा कालखंड. आता तुम्ही म्हणाल की मॅडम महाभारत आणि रामायण आधीच रचलेलं होतं, पण मी तुम्हाला नंतर सांगितलं होतं की महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांनी जरी महाभारत रामायण लिहिलं तरी त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या किंवा वेगवेगळ्या प्रकारे लिहिणारे सुद्धा वेगवेगळे जण होते. त्याचप्रमाणे मोरोपंत सुद्धा होते. ठीक आहे, तर लिहा गीतार्या, गीतार्या असं लिहिलेलं आहे त्यांनी, गीतार्या. ठीक आहे. त्यानंतर आयुष्याच्या शेवटी त्यांनी काय लिहिलंय बघा, चला लिहा. मंत्र भागवत, मंत्र भागवत, संकीर्ण रामायण, मंत्र भागवत, संकीर्ण रामायण, मंत्रमय भागवत, साखीबद्ध आख्याने, साखीबद्ध आख्याने, संत स्तवनपर प्रकरणे, संत स्तवनपर, संत स्तवनपर प्रकरणे, देवाची स्तोत्रे, देवाची स्तोत्रे, काशी यात्रा प्रकरणे, काशी यात्रा प्रकरणे, काशी यात्रा प्रकरणे, श्लोक केकावली,
श्लोक केकावली, श्लोक केकावली. आता बघा, जेव्हा केकावली असा विषय येतो, केकावली, तर तिथे मोरोपंत यांचं नाव लक्षात ठेवायचं. मोरोपंतांच्या केकावल्या ज्या आहेत ते फार प्रसिद्ध आहेत. मोरोपंत यांच्या केकावल्या. तर केकावली म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? केकावल्या म्हणजे काय? आता केकावली जर आपण याचा शब्दशः अर्थ घेतला तर काय होतात? मोराने फोडलेला टाहो. मोराचा तुम्ही आवाज ऐकलाय का? मोर कसा टाहो फोडतो? टाहो टाहो असं करतो ना, क्याहो क्याहो. तुम्ही कधी ऐकला असेल मोराचा आवाज तर. ठीक आहे. तर केकावली याचा अर्थ अक्षरशः अर्थ असा होता की मोराने फोडलेला टाहो. पण आता तुम्ही म्हणाल की मोरोपंतांच्या केकावल्या कशा? कारण मोरोपंतांचं जे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे त्यांनी त्याला नाव दिलं. तर बरेच जण काय काय वेगवेगळे नाव देतात, बरोबर आहे? वेगवेगळे नाव देतात ना, कशाला काही नाव देतात. आता समजा गर्जना किंवा धुवाधार किंवा मसालेदार किंवा असे वेगवेगळे नाव देतात. पण त्याचं खरंच ते अर्थ असतो का? नाही. तर ते फक्त नाव देतो आपण, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते असं नाव असतं. तर म्हणून मोरोपंतांनी पण काय केलेलं आहे की त्यांची जे काही काव्यसंग्रह होतं त्याला केकावल्या असं नाव दिलेलं आहे. ज्यात मग त्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य असं आहे की ज्यात मोर विविध विषयांवर भाष्य करतो आणि देवाला काय करतो? प्रार्थना करतो. आता उदाहरण सांगायचं झालं की बाबा जसं संसाराच्या त्रासातून मुक्तता मिळावी, म्हणजे असं म्हणू शकतो की मोराने देवाशी साधलेला संवाद. म्हणजे मोरोपंतांच्या केकावल्यामध्ये काय आहे की मोराने देवाशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद केलेला जो काही आहे. आपल्याला माहित पाहिजे ना शब्दशः अर्थ सुद्धा. ठीक आहे. तर मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात? केका. केका म्हणजे काय? मोराचे ओरडणे. तर मोरोपंतांच्या केकावली असं ते आहे की बाबा मोराने देवाशी संवाद साधला आणि तो काय करतोय की वेगवेगळ्या विषयावर काय करतोय? चर्चा करतोय. काय करतोय? चर्चा करतोय वेगवेगळ्या विषयांवर. कळतंय का? वेगवेगळ्या विषयांवर काय करतोय? चर्चा करतोय. ठीक आहे. आता आवली म्हणजे काय की माड आणि माडा. आता केका म्हणजे काय? मोराचे ओरडणं. आणि हे एक प्रकारची माड किंवा आपण माला असं म्हणू शकतो. तर असं एक शब्दाला फोडणं जसं मी म्हणते त्या पद्धतीने. त्या मोराच्या केकायचा किंवा ओरडण्याचा जी काही तो ओरडतो किंवा म्हणतो किंवा बोलतो त्याची एक माला अशी गुंफण जी काही आहे. तर आता ह्या केकावल्यामध्ये काय आहे की मोर जे काही आहे तर आपल्या जीवनातील दुःख आणि संकटे काय करतो? ईश्वराची करतो आणि ईश्वराची प्रार्थना करतो तो. आता ही जी काही आहे हे ओवी छंदांमध्ये लिहिलेलं आहे. केकावल्या कोणता छंद? याच्यातला छंद कोणता आहे? ओवी छंद. ओवी छंदांमध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. ठीक आहे. ओवी छंद लिहा. ओवी छंद. ओवी छंद.
सुद्धा तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता की मोरोपंतांच्या असं केकावल्या म्हणून टाकायचं, मोरोपंतांच्या केकावल्या. हो, ते मोरोपंतांच्या केकावल्या तुम्हाला तिथे ऐकायला मिळेल. असं तुम्ही यूट्यूबला जाऊन टाकायचं की मोरोपंतांच्या, ऐकून घ्या म्हणजे एक लक्षात पण राहते ना. आपण काहीतरी केकावली सर्च केलं मग ती कोणाची होती बाबा, ती मोरोपंत यांची होती. ठीक आहे, मोरोपंत यांची ती होती. मोरोपंतांच्या केकावल्या. म्हणजे नावावरूनच तुम्ही एक गोष्ट तिथे ऑब्झर्व केली आहे का की नावातच किती नाविन्यपूर्णता आहे. म्हणजे मोराच्या ओरडण्याचा म्हणजे केका आणि केकावली बघा, म्हणजे याच्यातही किती नाविन्यपूर्णता आहे किंवा सर्जनशीलता जी काही आहे ती आपल्याला याच्यातून दिसून येते. कळतंय? बघा आता एक थोडंसं आपण एक त्यांची केकावली पाहूयात, एक उदाहरण म्हणून त्यांची केकावली आपण पाहूयात. तर बघा, सदा श्रीतपदा सदाशिव मनो विनोदास्पदा स्वदास वश मानसा कलिमलानंतका कामदा वदान जन सदुरो प्रशमिता सदमदा कदारिदन काबुंजधरा नमस्ते सदा असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आता घाबरू नका, मी तुम्हाला याचं ट्रान्सलेशन सुद्धा सांगणार आहे. त्याचं ट्रान्सलेशन काय आहे ते. तर त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते काय आहे की ह्या श्लोकातील बहुतांश शब्द जे काही आहे ते विष्णुदेव जो आहे तर विष्णूला उद्देशून म्हटलेली संबोधने आहेत. तर ज्याच्या पदाशी सदैव त्याच्या आश्रयात आलेले भक्त असतात अशा ईश्वरा शंकराचे मन ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ईश्वराच्या स्मरणात विनोदन पावते म्हणजे विष्णूच्या चरणामध्ये समाधान पावते अशा प्रकारचं. ठीक आहे, तर असे म्हणजे कोण? विष्णू. आणि स्वतःच्या दासांमध्ये कल्याणासाठी ज्याचे मन सदैव वश म्हणजे गुंतलेलं आहे, कलिमर राक्षसाचा अंत करणारा, कामना पूर्ण करणारा, जणांचा उद्धार करणारा, अतिशय शांतदायक आणि उल्हासकारक जो काही आहे तर तो विष्णू आहे. अशा विष्णूस मी वंदन करतो. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर केकावले आहे, संसारावर लिहिलेलं आहे, संसारातील सुख दुःख, जीवनातील सुख दुःख. त्याचबरोबर काय आहे की काय म्हणू शकतो आपण त्याला, संसारातील सुख दुःख आहे, जीवनातील सुख दुःख आहे. त्याचबरोबर तर मग विष्णू जे काही देव आहेत त्यांची स्तुती परकवणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता, त्यांच्याविषयी प्रार्थना सुद्धा ह्या केकावल्यांमधून जी काही आहे ती प्रकट झालेली आहे. त्याच्यामुळे मोरोपंत आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. तर मग ते विष्णूची प्रेज करतात, प्रेज म्हणजे स्तुती करतात की महान असा विष्णू आहे ज्यांनी इतकं महान कार्य केलं आहे की त्याच्या चरणी येऊन त्याच्या जवळ राहून त्याचं नामस्मरण करून जे काही आहे ते काय वाटतं, समाधान वाटतं. ठीक आहे, तर अगदी या प्रकारे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या केकावल्या त्यांनी लिहिलेल्या आहे. त्याच्यानंतर मग वेगळं लिहिलंय राम, ते काय होते, रामाचे भक्त होते, मग त्यांनी मंत्र भागवत लिहिलेला आहे. आणि अशा म्हणजे खूप त्यांनी लिहिल्या, जवळपास विचार करा ना तुम्ही, म्हणजे त्यांची 41-42 वर्ष ते नुसते काव्य लिहत राहिले आणि इतके लिहिले की लाखाच्या वर, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. काही प्रकाशित झालेली आहे, काही अप्रकाशित झालेली आहे. तर हे आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी. 40 वर्ष जवळपास त्यांनी सतत लिहिलेलं आहे,
त त. तर अशा प्रकारे बघा मोरोपंत त्यांच्या केकावल्या बघा. आज तुम्ही घरी जाऊन जे काही आहे तर हे घरी जाऊन तुम्ही मोरोपंत यांच्या केकावल्या पाहायच्या आहेत. म्हणजे तुम्ही थोडे यूट्यूबवर बघा त्याची ताल कसं आहे, सूर कसं आहे, कोणी म्हटलेले आहे ते, काही तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन्स वगैरे मिळतात आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे पहा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे पाहायच्या आहेत. तुम्हाला कळलं का? कळलं की नाही? तर ह्या सगळ्यांचा तुम्ही तिथे व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि त्यांच्या केकावल्या पहा. कुशलवोपाख्यान जे काही आहे ते आपण उद्या डिस्कस करू की त्याच्यामध्ये नेमकं काय काय आपल्याला दिलेलं आहे. आणि मग उद्या आपला मोरोपंत संपेल आणि एकंदरीत जे काही पंडिती काव्य आहे ते संपून जाईल. त्याच्यानंतर मग आपण काहीतरी दलित साहित्य आपण एखादं हातात घेऊया. ठीक आहे. शायरी काव्य झालं, पंडिती काव्य, दलित साहित्याकडे आपण मग वळूया. नंतर महानुभव वगैरे बघूया. ठीक आहे. चालेल, थांबूयात आपण इथेच आता. अभ्यास करा, व्यवस्थित रिव्हिजन करा. ओके, बाय.